नमस्कार. या विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये हिंदी की मराठी, महाराष्ट्रामध्ये राज की उद्धव, महाराष्ट्रामध्ये ठाकरे की फडणवीस, अशा प्रकारच्या चर्चेची विविध वादळं सध्या आपल्या आसपास घोंगावत आहेत. आणि या वादळांमध्ये नक्की कोण काय साध्य करू पाहतंय ते जाणून घेण्यासाठी ही आत्ताची चर्चा. आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. माझ्यासोबत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे संघटक आणि त्याचबरोबर प्रमुख पदावर असलेले आपल्यासोबत या चर्चेत आहेत. अविनाश जाधव, मनसेचे प्रतिनिधी या नात्यानं ते या चर्चेत आहेत. आपल्यासोबत अखिल चित्रे आहेत. अखिल चित्रे हे उद्धव गटाचे राज्य संघटक आहेत. आणि या दोघांच्याही सोबत चर्चेला मैदानात आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवक्ता राम कदम. मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करूयात. पटकन मुद्द्याला हात घालतो. मला पहिला प्रश्न तर आत्ताच्या घडीला रामभाऊंना विचारायचा आहे. रामभाऊ, आवाज येतोय आपल्याला? आणि आवाज येत असेल तर खरं खरं सांगा, थेट सांगा, तुम्हाला आता भीती वाटतेय का दोन भाऊ एकत्र आलेत म्हणून? असा मध्यंतरी आवाज येत नव्हता, पण आता व्यवस्थित आहे जी. सगळ्यात प्रथम अनेक दिवसानंतर आपल्याला मी टीव्हीवर प्रत्यक्ष चर्चा करताना पाहतोय. खूप आनंद आहे. धन्यवाद. प्रसादजी, की एक वेळ घेऊन पेडगावला जाणं अशी एक शाळेत असताना म्हण मी वाचली होती. आता गंमत अशी आहे की फेब्रुवारी 2022ला वारंवार आले तो अहवाल जो आहे हिंदीला सक्तीचं करायचं, हा अहवाल स्वीकारणारे त्यावेळेचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः आहेत. म्हणजे 2022च्या फेब्रुवारीमध्ये उद्धव ठाकरेंनी त्रिभाषा सूत्र स्वीकारत असताना तिसरी भाषा हिंदी असली पाहिजे, सक्तीची असली पाहिजे, हे उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून तो अहवाल स्वीकारून घेतलेला निर्णय त्याला नाही म्हणता येणार नाही. उलट पक्षी देवेंद्रजींनी, ज्यांची पूर्ण महाराष्ट्रात देव माणूस म्हणून ओळख आहे, देवेंद्रजींनी ते काढून टाकलं. आपल्या सरकारने हिंदी सक्तीची करता येणार नाही, विद्यार्थ्याला जी पसंत भाषा असेल ती पसंत असलेली भाषा तो घेऊ शकतो, अशा प्रकारचा निर्णय या सध्या वर्तमान सरकारने केला. रामभाऊ, एक मिनिट थांबा. रामभाऊ, वेळेच्या मर्यादेमध्येही आपल्याला पुढे पटपट सरकायचं आहे. मीच तुम्हाला एक थेट प्रश्न या निमित्तानं विचारतो. तुम्ही शुद्धीपत्रक नीट वाचलंय आणि तुम्ही शुद्धीपत्रक पूर्णपणे शुद्धीत वाचलंय का? नाही, मुळामध्ये बघा प्रसादराव, तुमच्या इतका मी मराठी सारस्वतामध्ये किंवा वाङ्मयामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये निष्णांत नाहीये. पण जी काय माहिती आहे ती माहिती अशी आहे की आपण कुठेही अनिवार्य हा शब्द घेतलेला नाही. आपण हिंदीची सक्ती नाही, आणि हिंदी महाराष्ट्रात कुणाला येत नाही हो. सगळी लहान शाळेतली मुलं वगैरे पाहतात ना, हिंदी चित्रपट पाहतात, सोशल मीडियावर आहेत, हिंदी पाहतात. त्याच्यामुळे हिंदी कुठेही सक्तीची नाही. त्याला जी पसंत असेल ती भाषा तो करू शकतो. आणि याबाबत जर कोणाला मोर्चा काढायचा असेल तर तो उद्धव ठाकरेंच्याच घरावर काढला पाहिजे, कारण 2022ला स्वीकारणारे ते स्वतःच आहेत. आता हा अखिल चित्रेंकडे जाऊयात. तुम्ही मगापासून या मुद्द्याला धरून ठेवलंय की जबाबदार असतील कोणी तर ते उद्धव ठाकरे आहेत. आपल्यासोबत अखिल चित्रेत उत्तर देतील. 1 मिनिटाचा वेळ आहे. काय भाजपचा अजेंडाच आहे, खोटं बोला पण रेटून बोला. आदरणीय मुख्यमंत्री जेव्हा होते उद्धवजी ठाकरे साहेब, तेव्हा अहवाल आला होता, हे बरोबर आहे. एक समितीने अहवाल दिला होता, हे देखील बरोबर आहे. पण त्याची अंमलबजावणी पुढचं देखील यांनी सांगणं गरजेचं आहे. याची अंमलबजावणी उद्धव ठाकरे साहेबांनी तेव्हा केली नव्हती. फक्त शिफारस त्याची आली होती, त्याची शिफारस त्यांनी त्या समितीने केली होती आणि त्यानंतर त्याच्यावरती काय अंमलबजावणी झाली नाही. आता ही अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम हा कोणी केला? तर मला असं वाटतं त्यानंतर 2 मुख्यमंत्री बदललेले आहेत. एक शिवसेनेचे होते, नंतर प्रत्यक्षात भाजपचेच आता मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्याची अंमलबजावणी केली. तर त्यांनी याची अंमलबजावणी का केली? एखादं जर अहवाल आलं तर ते GR मध्ये कन्वर्ट होतं, अशी काय शाश्वती नसते. GR काढलं नव्हतं उद्धव ठाकरे साहेबांनी कोणताही. जरा हे महाराष्ट्राला सांगावं. आणि त्यांचे जे काय, 1 मिनिट मला फक्त सलग पूर्ण करून द्या. आणि भाजपचा जे काय खोटा अजेंडा आहे तो राबवण्यासाठी ते जे काय लाऊडस्पीकर त्यांनी नेमलेला आहे सदावर्ते नावाचा, ठीक आहे, तो लाऊडस्पीकर इकडनं पळून जातो त्याच्यानंतर कार्यक्रमातनं. त्याच्यात हिंमत नाहीये. मनसे आणि शिवसेना एकत्र एका मराठीच्या मुद्द्यावर जर प्लॅटफॉर्मवर एकत्र आली तर त्याची हिंमत नाही त्यांना फेस करायची. मोर्चा थांबवणार. हिंमत असेल तर दाखवावं यांनी, भाजपने पुढून यावं. मागणं नाही.
अखिल चित्रे, आपण भाजपला पुढून घ्यायला तयार आहात, मागून येऊ नका असं भाजपला सांगत आहात. माझा आपल्याला या निमित्तानं मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंच्या सरकारला हे ठाऊक नव्हतं का की भाषेचा विषय किती गंभीर आहे? त्यांनी मुळात समितीच का स्थापन केली? समिती स्थापन करण्यात काही गैर नाहीये. समिती स्थापन करण्यात गैर काय आहे? समिती स्थापन केल्यानंतर त्याचा अहवाल आल्यानंतर मला फक्त इतकंच तुम्हाला प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर पण हे मांडायचं आहे की कुठे त्याची अंमलबजावणी केली, कधी GR काढला, तुम्हाला कसं माहिती की आम्ही ते अंमलबजावणी करणार होतो? हे उगीच काहीतरी श्लोक मनाचे गायचे आणि स्वतःच्या मनात जे आहे ते राबवायचं. हा भाजपचा जो नरेटिव्ह आहे ना, फेक नरेटिव्ह, त्याला महाराष्ट्र चांगलं ओळखतो. बर, आणि आमच्या काळात असं काही झालेलंच नाहीये. काहीतरी मनातले श्लोक त्यांनी सांगू नये. अविनाश जाधव आहेत आपल्यासोबत, तेही उत्तर देतील, या मुद्द्यांवर प्रश्नही उपस्थित करतील. राम कदमांना याचं उत्तर द्यावं लागेल, कारण महाराष्ट्रात हा प्रश्न आता सातत्यानं विचारला जातोय. तुम्ही जेव्हा जेव्हा बचावाच्यासाठी उद्धव सरकारचं नाव घ्याल, प्रश्न हा येईल, उद्धव सरकारने अहवाल केला, अंमलबजावणी केली नाही. तुम्ही तर अंमलबजावणी केली ते केली. एप्रिलच्या पहिल्या तुमच्या पत्रकामध्ये अनिवार्य शब्द आला, घोळ तिथून सुरू झाला. रामभाऊ. नाही प्रसाद, अखिलच्या बोलण्यात आणि तुमच्या बोलण्यामध्ये काही अंशी सत्यता आहे, ती मान्य करावीच लागेल. पण आपण विधानसभा गृहपटलात एखादा अहवाल ठेवतो आणि कॅबिनेटच्या बैठकीत एखादा अहवाल ठेवतो, तर त्यावेळेस त्या ठेवण्या या शब्दाचा अर्थ असा होतो की त्याचे नेतृत्व माननीय मुख्यमंत्री कॅबिनेटच्या बैठकीत करत असतात. तो अहवाल स्वीकारला असा त्याचा अर्थ होतो. हे अखिल तुम्ही देखील माहिती घ्या, ही वस्तुस्थिती आहे. तर त्याच्यामुळे जर उद्धव ठाकरेंना त्रिभाषा आणि तिसरी भाषा हिंदी हे स्वीकारायचं नव्हतं, तर त्यावेळेस त्यांनी नकार द्यायला पाहिजे होता. ठीक आहे, मी समजू शकतो 2.5 वर्षाच्या काळात फक्त 2 वेळा मंत्रालयात जाणारा माणूस, स्वतःच्या मंत्र्यांना, पत्रकारांना किंवा कोणालाच न भेटणारा माणूस, तो अहवाल काय बघणार आहे, काय नाही बघणार आहे, हा वेगळा भाग आहे, चर्चेचा भाग आहे. पण ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की उद्धव ठाकरेंनी कॅबिनेटच्या बैठकीत तो अहवाल नाकारला नाही. आता का नाही नाकारला? काय कारण? अखिल चित्र उत्तर देतील. परत एकाच लाईनी त्याचं उत्तर येऊ शकतं. राम कदम साहेब हे माझे चांगले मित्र आहेत, परंतु ते जे काय भाजपचा एजेंडा आहे ते राबवत आहेत ते खोटं बोला पण रेटून बोला असंच आहे. त्याचं कारण असं आहे की कॅबिनेटमध्ये आलं म्हणजे ते स्वीकारलेलं आहे असं नाही. कॅबिनेटमध्ये त्याच्यावर चर्चा विनिमय होते, त्याच्यावरती कोणाचं काय म्हणणं आहे ते ऐकलं जातं आणि त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे जर ते मान्य झालं तर त्याच्यावरती GR काढला येतो. तर कुठचाही GR काढण्यात आला का? आणि तुम्ही आता इतिहासात कुठे चाललाय? आता राबवलं कोणी? आता कॅबिनेटमध्ये मंजूर केलं कोणी? आता GR काढला कोणी? त्याच्यावर उत्तर द्या. आपले सहकारी अविनाश जाधव सोबत आहेत. अविनाश जाधव, चर्चेच्या जवळपास 5व्या-7व्या मिनिटाला मी आपल्यापर्यंत पोहोचतोय, कारण याआधी अखिल चित्रे आणि राम कदम यांच्यातली जुगलबंदी होती. तांत्रिक दृष्ट्या मला सांगा, तुम्हाला नक्की काय पटत नाहीये? कारण राज ठाकरेंच्या विविध पत्रकार परिषदा पाहिल्या, त्याच्यात काही गोष्टी सातत्यानं पुन्हा पुन्हा समोर येतात. राज ठाकरे म्हणतात त्रिभाषा सूत्र नको, राज ठाकरे म्हणतात पहिलीपासून हिंदी नको. याच 2 मुद्द्यांच्या आधारे तुम्ही लढणार आहात आणि याच 2 मुद्द्यांच्या आधारे महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत जाणार आहात का? अविनाश जाधव. खरं तर या चर्चेत आता तसं माझं काही काम नाहीये. मी ज्या गोष्टीसाठी आलो होतो, सदावर्तेंसाठी, ते सदावर्तेंनी जसं मला गाडीतनं उतरताना बघितलं तसे सदावर्ते पळून गेले. आणि तुम्ही लोकांनी पण खूप प्रयत्न केला थांबवायचा, पण ज्यावेळेला महाराष्ट्र सैनिक समोर येतो त्यावेळेला सदावर्तेसारखे पाळलेले जे काही असतात ना भारतीय जनता पक्षाचे, त्यांची हिंमत होत नाही थांबायची. असो, मी पुन्हा सांगतो, सन्माननीय या मुद्द्याला पहिल्या दिवसापासून जर कोणी पकडून धरलं असेल तर ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे होते. ज्यावेळेला एप्रिलमध्ये हा पहिला GR आला तेव्हापासून सन्माननीय राजसाहेब या विषयावर बोलतात आणि साहेबांनी सन्माननीय देवाभाऊंना पण सांगितलं होतं की हे अंगाशी येणारं प्रकरण आहे, मराठी माणसावर हात घालू नका. हा सरळ विषय जो आहे तो मराठी माणसाशी निगडीत आहे. कारण साहेब सतत त्यांना सांगत होते की 5वी पासून, मी देखील 5वी पासून हिंदी शिकायला सुरू केली. आणि त्याच्यानंतर जर या महाराष्ट्रात जेवढे नेते आहेत त्या नेत्यांमध्ये जर सगळ्यात उत्तम हिंदी कोणाची असेल तर साहेबांचं मत आहे माझी. आणि तुम्ही जर साहेबांचं भाषण हिंदीतली ऐकलीत तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्तम हिंदी भाषण जर कोण करू शकतो तर ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. परंतु जर 1ली ते 5वी आपल्याकडे सगळ्या संस्थांचा अनुभव, थोडं मुद्द्यावर राहू, आपल्याला पटापट मी पुन्हा सांगतो की 1ली ते 5वी या सगळ्याच लहान मुलांवर काम करणाऱ्या जेवढ्या संस्था आहेत त्यांचं मत आहे की मुलांना 1ली ते 4थी पर्यंत मातृभाषा
ही शिकवली गेली पाहिजे आणि पुढे भविष्यात 5वी पासून त्यांना त्यांची निवड हिंदी संस्कृत यातले ऑप्शन ठेवून त्यातली त्यांची भाषा निवडावी. 1ली ते 4थी पर्यंत ही हिंदी नको. आणि त्या दिवशी ज्या वेळेला शिक्षण मंत्री तिथे आले होते आणि त्यांना देखील त्यांच्याबरोबर काही IAS अधिकारी होते, त्यांना साहेबांनी प्रश्न केला की तुम्ही कुठून शिकलात, तर त्या IAS अधिकाऱ्यांनी सांगितलं की मी मराठीतनं शिकलो. जर ते मराठीतनं शिकून जर IAS अधिकारी होणार असतील तर मग आता का त्या लहान बाळांवर तुम्ही हा लोड टाकताय? रामभाऊ, असं काय वाटतं रामभाऊ जी रामभाऊ याचं एक तांत्रिक उत्तर द्या. आमने 1 मिनिट की येणाऱ्या बिहारच्या निवडणुकीसाठी हा काही इथे घातलेला हा घाट आहे. रामभाऊ याचं तांत्रिक उत्तर लागेल. अविनाशचं म्हणणं बरोबर आहे की आधीच त्या लहान मुलांना अभ्यासाचा खूप ताण आहे आणि इतकं मोठं दप्तर आहे, त्याच्यातून पुन्हा आणखी एक विषय आणि तोही त्यांच्या आवडीचा नसेल तर तो त्रासच आहे. तर त्याच्यामुळे त्या मुलांनी कुठली भाषा निवडायची हा त्याचा नैतिक अधिकार आहे आणि तो अधिकार उद्धव ठाकरेंनी हिरावून घेतला होता, जो आता वर्तमान देवाभाऊ सरकारनं तो त्याला परत दिलाय. त्याला जी ऐच्छिक भाषा निवडायची ती त्याने निवडावी. मी इथे वाद घालायला आलो नाही. टाकून होणार नाही याचा जो काही तुम्ही अंमलबजावणी तुम्ही करताय. जर तुम्हाला असं वाटतंय की उद्धव ठाकरेंनी ते त्या मुलांवर लादलं होतं तर तुमच्याकडे संधी आहे, पाठी घ्या. रासाहेब तेच सांगतायत. जी अविनाशजी उत्तरासाठी तुम्ही पाठी घ्या, त्या लहान मुलांवर लादू नका. आणि तुम्ही मान्य करताय की त्या लहान मुलांवर लादलं जात आहे, तर माझी विनंती आहे तुम्हाला तुमच्या सरकारला की ते पाठी घ्या. अजूनही वेळ गेली नाही, तर 5 तारखेच्या मोर्चानंतर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात दिसायला देखील राहणार नाही. अविनाश जाधव यांच्या या एका खरं तर सूचना वजा सल्ल्याच्या पर्यंत ही पोहोचू. राम कदमांची वेळ चालू आहे. रामभाऊ आपल्यासाठीचं 1.5 मिनिट. प्रसाद, कसं आहे माहिती आहे का, थोडासा गैरसमज पसरवला हेतुपुरस्सरपणे जातोय. मी काय म्हणतोय या ठिकाणी की त्याला कुठल्याच भाषेची सक्ती नाहीये. जर सक्ती हिंदीची नाहीये तर आपण हिंदी का ओरडतोय? मराठीसाठी अविनाश इन्फॉर्मेशन देताय कदम साहेब, तुम्ही चुकीची माहिती महाराष्ट्राला देताय. मला असं वाटतं कोणी वक्ते बोलत असताना मी मध्ये बोललो नाही. तर त्यामुळे माझ्या वेळेत आपण बोललो नाही. तुम्हाला जे बोलायचं तुम्ही स्वतंत्र आहात. माझा मूळ मुद्दा एवढाच आहे की सरकारची भूमिका सांगतो. सरकारची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे आणि तुमच्या या निमित्तानं प्रसाद पूर्ण महाराष्ट्रापर्यंत जाऊ देत की कोणालाही हिंदीची सक्ती अजिबात नाही. त्या बाळाला जी भाषा स्वीकारायची, संस्कृत वाटली संस्कृत घ्यावी, त्याच्या इच्छेप्रमाणे भाषा घ्यावी. नंबर 1, महाराष्ट्राची कालही भाषा मराठी होती, आजही प्रथम भाषा मराठी आहे आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मराठीच राहील. आणि मी देखील त्यावेळेस मनसेमध्येच होतो, राजसाहेबांच्या नेतृत्वात मी काम केलं. मराठीसाठी मी माझी 4 वर्ष घालवली ना. मला 4 वर्ष निलंबित केलं होतं. पहिल्या दिवशी जेव्हा सभागृहामध्ये मराठी विषयाचा वाद झाला तस मी, मांजरे साहेब, शिशिर शिंदे, वसंत गीते, आम्ही सगळे त्यावेळेस झालो आम्ही निलंबित. तर त्याच्यामुळे मराठी विषयी अतिशय सुस्पष्ट भूमिका आहे. हिंदीच्या बाबतीमध्ये जे काही गैरसमज पसरवले जात आहेत तर हिंदी कुठेही सक्तीची नाही. बरं, एक पटकन रामभाऊ प्रश्न विचारतो. थोडासा तुम्हाला वाटेल की मी विषयांतर करतो आहे, पण मला खरं सांगा, मनापासून सांगा, ज्या माणसानं अबू आझमीच्या कानाखाली वाजवली, मराठी भाषेसाठी वाजवली, तो माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये कम्फर्टेबल आहे का? 100% आहे. 100% आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच आहे ना, महाराष्ट्राची पहिली भाषा मराठी. आणि जाहीरपणे अनेकदा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेकडोंदा सांगितलं. आता बघा, उबाटाने काही अपप्रचार केला तर लोकांना कळतंय ना. आणि मला सांगा प्रसाद, खेडेगावातल्या सुद्धा ग्रामीण मुलाला हिंदी येत नाही का? येतं ना हिंदी. तर जगभरातल्या सगळ्या भाषा शिकत, पण पहिला मान हा मराठीचा असला पाहिजे. हीच भूमिका भारतीय जनता पार्टी. तुम्हाला अविनाश जाधव एक चिमटा काढतायत असं दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावरून. मी पुन्हा सांगतो, पहिला मान जर मराठीचा असेल तर हिंदी कशाला हवी आहे? मी कुठेही हिंदी शिकायला गेलो, मी पण उत्तम हिंदी बोलू शकतो. तुम्ही जे आता करताय ना ते तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत हिंदी भाषिक माणसांना खुश ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही या महाराष्ट्रात करताय आणि त्यातनं तुम्ही मराठी. रामभाऊ थांबा जरा, रामभाऊ थांबा. मला हा मुद्दा एकदा अविनाश जाधव यांच्याकडून स्पष्ट करून घेऊयात. भारतीय जनता पार्टीला हिंदी भाषिकांना खुश करायचंय म्हणून ते हिंदीचं राजकारण करतात. मग मला सांगा, मनसेला हिंदीची मतं नको आहेत?
आम्हाला नको आहेत. आम्हाला मराठी आमच्यासाठी नक्की नको आहेत. निवडणुका महत्वाच्या नाही आहेत. मराठी माणूस, या महाराष्ट्रातला मराठी माणूस, भाषा टिकली पाहिजे यासाठी लढणारा आमचा मनसे पक्ष आहे. नाही, पण तुम्हाला कोणत्याही प्रकारे हिंदी माणसांची मतं नको आहेत. अनेक हिंदी भाषिक माझे मित्र आहेत. आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक हिंदी भाषिक आहेत. तुम्ही तर पण हिंदीत त्या प्रचार पण लाजलेले केलाय ना. नाही. अविनाश ते लाजलेले जाधव नाही. हिंदीत प्रचार पण करता, गुजरातीतही प्रचार करता की तुम्ही लोक? कोण आम्ही? होय. कधी कुठे पाहिलं तुम्ही आम्हाला? मी ज्या गुजरातमध्ये- चारकोप मतदारसंघात राहतो तिथे पत्रकं वाटली गेलेली आहेत, हिंदीत सुद्धा वाटली गेलेली आहेत. अहो साहेब, तुम्ही काहीतरी चुकीचे भारतीय जनता पक्षाचे ते पत्रक वाचले. नाही, तुमचे देसाई नावाचे उमेदवार होते. पक्षाचा मी नेता सांभाळून आहे. ठेवलंय मी पक्षाचा नेता आहे. आम्हाला माहिती आहे की आम्ही काय प्रचार करतोय. चुकीची माहिती देऊ नका. बहुतेक तुम्ही भारतीय जनता पक्षाचे पॅम्पलेट्स पाहिले असतील जे मनसेच्या नावाने त्यांनी वाटले नाही, असतील. अजिबात काही भरोसा नाही, ते काही करू शकतात मतांसाठी. असं झालेलं नाहीये. पण ठीक आहे, मुद्दा इथे असा आहे, आत्ताच्या घडीला एक गोष्ट स्पष्ट झाली, मनसेला हिंदी मतं नको आहेत. उबाठाचं म्हणजेच आपल्या सोबत असलेल्या उद्धव गटाचं काय म्हणणं आहे? हिंदी मतं हवी आहेत की नको आहेत? हा मुळात प्रश्नच तुमचा चुकीचा आहे. तुमच्या मान्यतेप्रमाणे तो ट्रिकी प्रश्न असेल, पण विषय असा आहे, हा विषय कुठल्या भाषेच्या विरोधाचा नाही. सगळ्यात जास्ती भाषा शिकल्या पाहिजेत असं मत आदित्य ठाकरे साहेबांचं आहे, जे त्यांनी जाहीरपणे मांडलेलं आहे, ज्याचे व्हिडिओ हे सत्ताधारी पक्षाचे लोक दाखवत आहेत. त्यांनी पूर्ण व्हिडिओ दाखवावं. त्याच्यात असं क्लिअर म्हटलेलं आहे की जास्तीत जास्ती भाषा हे आलं पाहिजे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं पण हेच म्हणणं होतं. पण ह्याचा अर्थ हे नाही की पहिलीपासनं तिसरी भाषा हे विद्यार्थ्यांवर लादायची. एनईपी, मला फक्त पूर्ण करून द्या. एनईपी मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, मला असं वाटतं की खूप सुशिक्षित आहे. त्यांनी महाराष्ट्राला खोटं सांगावं माध्यमांसमोर की एनईपीच्या अंतर्गत आम्ही हे राबवतोय. एनईपी मध्ये कुठे लिहिलंय पहिलीपासून हिंदी सक्ती करावी, किंवा एनईपी मध्ये कुठे लिहिलंय तिसरी भाषा पहिलीपासून आणावी? त्याच्यामध्ये एनईपी मध्ये क्लिअर कट लिहिलंय पॅरा 4.212 मध्ये की 5th आणि 6th नंतर तिसरी भाषा आणावी. मग हे जे काय ते करतायत ना भाजप, हे भारतीय जनता पार्टी स्वतःच हिंदी वोट बँक हे टिकवण्यासाठी वोट बँकचं राजकारण हे भारतीय जनता पार्टी करते. ठीक आहे, तुमच्या या मुद्द्यांच्या आधारे अखिल चित्रे, या मुद्द्यांच्या आधारे आपण जाऊ. पण तुम्ही हे म्हणू नाही शकला, जसं मनसे ठामपणे सांगून चुकली नकोयत हिंदीची मतं, असं उद्धव ठाकरेंचा गट नाही सांगू शकत आहे. हिंदीची मतं हवीत म्हणून भाजप राजकारण करतोय. तुम्हाला हिंदीची मतं नकोयत का, याचं 10 सेकंदात उत्तर हो की नाही देऊ शकाल? अहो, आपण इकडे भारतीय जनता पार्टीचा एजेंडा राबवायला नाही बसलेलो ना. मुंबईकर जनता किंवा जे महाराष्ट्रावर प्रेम करतात, मग ते कुठल्याही राज्याचे असतील, आम्हाला त्यांच्या सगळ्यांचं काम करायचं आहे, सगळ्यांची सेवा करायची आहे आणि सगळ्यांचीच मतं जे महाराष्ट्राच्या हिताची आहे, मराठी हिताची आहेत ते पाहिजेत. सगळ्यांची मतं हवी आहेत, हा प्रामाणिक मुद्दा आहे. आवडला मला. धन्यवाद अखिल चित्रे. आता आपण आपल्या चर्चेचं जे शीर्षक दिलंय ना, त्याच्यातल्या पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत. वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा पुढे सरकवायची असल्यानं रामभाऊ खुलेआमपणे विचारतो आणि स्पष्टपणे तुम्ही बोलायचं आहे, मोर्चानंतर मराठी मतं एकवटतील, सगळीच्या सगळी ठाकरेंना जातील, तुम्हाला भुडका मिळेल का? खरं सांगा. मराठी मतं आता भाजपला मतदानच करणार नाही अशी परिस्थिती 5 जुलैच्या नंतर होणार आहे का? सगळी हिंदी माणसं फक्त भाजपला मतदान करणार आहेत का? लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी संविधान बदलणार असं खोटं सांगून अपप्रचार केला आणि यांनी सगळ्यांनी बऱ्यापैकी मतं मिळवली. त्यावेळेस आदरणीय राजसाहेबांनी मोदींच्या विचारांना पाठिंबा दिला होता, समर्थन दिलं होतं. पण हे जे बाकीचे इतर पक्ष आहेत, उबाटा आहे, शरद पवार गट आहे, या सगळ्यांनी ज्या प्रकारचा काँग्रेस पक्षाने जो अपप्रचार केला त्याचा त्यांना त्या लोकसभेच्या निवडणुकीपुरता फायदा झालाय, सत्य आहे. पण तसा अपप्रचार नंतर झालेल्या 6 महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत टिकला का? लोकांना कळलं हे खोटं आहे. आता पण आम्ही वारंवार सांगतो आहोत की हिंदीची कुठेही सक्ती नाही, उलट हिंदीची सक्ती करणारा उबाटा आहे. तर झाली शिक्षा तर लोक उबाटाला देतील. तुम्ही एनईपी कोण राबवतोय साहेब? एनईपी कोण राबवतोय? तुम्ही त्याच्याबद्दल सांगणार आहेत का? एनईपी मध्ये कुठे लिहिलेलं? मी तुम्हाला पीडीएफ दाखवू का एनईपीची? कुठे लिहिलेलं आहे? कुठे लिहिलंय पहिलीपासून तिसरी भाषा राबवायची? देशभरात कुठेच नाही झालं. तुम्हाला महाराष्ट्रात हिंदीची सक्ती म्हणत नाहीयेत, बरोबर आहे. मग भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मागचे 4 दिवसापासून का तुटून पडले चॅनलवर? हिंदी 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 लावून का बसलेले आहेत? तुम्हाला एवढंच म्हणायचंय ना की हिंदीची सक्ती उद्धव ठाकरेंनी केली आहे किंवा हिंदीची सक्ती आम्ही करतच नाही आहोत, सो एवढे का तुटून पडले सगळे प्रवक्ते?
या समोर 5 तारखेच्या मोर्चात माझ्या- सहभागी व्हा. माझ्या- तुम्हाला देखील माझ्या- निमंत्रित करतो की 5 तारखेच्या माझ्या- मोर्चाला या. मराठी भाषेसाठी निघणारा मोर्चा आहे, मराठी मुलांसाठी निघणारा मोर्चा आहे, सहभागी व्हा. रामभाऊ उत्तर देतील. मला नाही, एक छोटी माझी विनंती आहे. गोष्ट- माझी एक छोटी विनंती फक्त ऐका. रामभाऊंना एकदा उत्तर पूर्ण करण्याची संधी द्या. तुम्ही 2 विरुद्ध 1 असा प्रश्न सामना फक्त लागलाय. एक प्रश्न त्याला सोबत जोडून त्याने उत्तर देऊ द्या. बर 18 तारखेचं 18/6 चं पत्र आहे. सर्व शाळांना 3 नंबरवर हिंदी आणि इतर भाषा असं देण्यात आलं होतं. हे का देण्यात आलं होतं? इतकंच तुमचं मराठी प्रेम आहे ना, इतकंच तुम्हाला हिंदी लादायची नव्हती ना, मग हे जे काय परिपत्रक आहे ना ते आम्ही आमच्या घरी प्रिंट नाही केलं, हे तुमच्याच सरकारने काढलेलं आहे. मग हे का काढलं ह्याचं उत्तर पण तुम्ही जरा द्या सलग. आम्ही मध्ये काय बोलत नाही. ठीक आहे. फक्त खोटं रामभाऊ बोलू 1.5 नका. मिनिट. जी रामभाऊ 1.5 मिनिट आहे. कोणीही मध्ये बोलणार नाही. बर प्रसाद, यामध्ये 2 प्रमुख मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे, वारंवार मी या ठिकाणी सातत्यानं सांगतो आहे, हिंदीची कोणतीही सक्ती नाही नाही नाही. आणि त्या बालकाला हे खोटं आहे, स्वतःच्या खोटं आहे, आवडीचा खोटं आहे. एक मिनिट. परिवार त्या खोटं आहे. बालकाला त्या मुलाला त्याचा स्वतःचा ऐच्छिक विषय स्वीकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा मुद्दा संपला. आता हा मुद्दा वारंवार सांगितल्याच्या नंतर पण ह्याला काय हवंय माहितीये काय? काही लोकांना हवंय की हिंदी म्हणावं आणि जेणेकरून मराठी माणसाला पुन्हा संविधान बदलणार. खोटं कसं अरे सांगितलं तसं आम्ही खोटं सांगतो तुम्ही सांगून जी आर असं पाटील नका घ्या, विषय करू. संपून जाईल. म्हणजे आम्हाला पुढे बोलायचीच गरज लागणार आहे. तुम्ही तो जी या आर पाटील घ्या, बाबतीमध्ये विषय संपून जाईल. महाराष्ट्रात ज्यांची ओळख देव माणूस म्हणून आहे त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये बाकी इतर महाराष्ट्रात नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच त्यांची ओळख देव म्हणून आहे. अच्छा, आमच्यासाठी नाही आहे, तुम्ही काहीतरी माहिती चुकीची देताय. म्हणून हाताच्या बोटावर सुद्धा विरोधी पक्ष निवडून नाही आला. त्याचा काय EVM संबंध? घेतला. देव मांडण्याचा आणि विरोधी पक्षात निवडून येण्याचा काय संबंध? ईव्हीएम ची मदत घेतल्याच्या नंतर हेच होणार आहे. ईव्हीएम मुळे निवडून आलेला तुमचा पक्ष कशाला आम्हाला सांगताय? बोला. आपण मुद्द्यावर राहायला हवं. मुद्दा सोडून बोलता कामा नाहीये. रामभाऊ मुद्दा पूर्ण करतायत. मी परत तुम्हाला दोघांना थांबवतोय. तर त्यामुळे ठीक आहे, एखाद्या माणसाने जर ठरवलं की झोपेचं सोंग घेतलं तर त्याला समजून सांगता येत नाही. बरोबर. पक्षाची 100% सरकारची भूमिका पूर्णपणे स्पष्ट सांगितली आहे की मराठीच मुंबई महाराष्ट्राची भाषा राहणार. हिंदीची अजिबात सक्ती नाही. कोणाला काय अपप्रचार करायचा करू देत. अपप्रचार करून गैरसमज पसरवून निवडणुका जिंकल्या जात नाहीत. ठीक आहे रामभाऊ, आता मी एक प्रश्न विचारतो. आपण असं वारंवार सांगू पाहताय, 1 हिंदीची सक्ती नाही, 2 पर्यायी भाषा घेण्याचा मार्ग खुला आहे. मला रामभाऊ खरं सांगा, तुम्ही वैयक्तिकरित्या हे मान्य करता की एखाद्या शाळेमध्ये महाराष्ट्रातल्या जिथे आत्ताच्या घडीला न धड इंटरनेट आहे, ना धड पोरांकडे फोन आहेत, ना इतर कोणत्याही प्रकारची तांत्रिक सुविधा उपलब्ध आहे, तिथे ज्यांना हिंदी शिकायचं नाही ती माणसं म्हणजे ती मुलं हिंदी व्यतिरिक्त भाषेचा पर्याय स्वीकारतील आणि तो मिळेल? प्रसाद, एक सहज आपण ही चर्चा नाही करते. मला एक माहिती घ्यायची आहे अखिल कडून पण आणि अविनाश कडून पण, की म्हणजे सगळ्यांनाच आता आपण हिंदी चित्रपट पाहतो. आपण स्वतः अमिताभ, शाहरुख, सलमान यांचं सगळ्यांचं हिंदी मराठी नटनट्यांचं कौतुक करतो. लहान पोराबाळापासून सगळ्यांना आपसुकच हिंदी येते. आपण काही साऊथ मध्ये नाही होत, दक्षिणेमध्ये त्यांना हिंदी येत नाही. आपल्याकडे सगळ्यांनाच हिंदी येतं. तर त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तिसरी भाषा निवडताना, आता संस्कृत निवडायची झाली, आपल्याकडे शिक्षकांची कमतरता, निवडावी कोणी? त्याच्यामुळे सरकार म्हणून बंदी नाहीये, पण साधारणतः आपण जर विचार केला की तिसरी भाषा निवडायची असेल तर कोणती निवडेल, तर तुम्ही स्वतःच्या मनाला तिघांनी पण प्रश्न विचारा आणि जे उत्तर येईल ते उत्तर महाराष्ट्राच्या लोकांना कळू देतो. एक मिनिट. याच्यात त्या दिवशी ज्या वेळेला यांचं शिक्षण मंत्री आदरणीय साहेबांच्या घरी आले होते, त्यावेळेला साहेबांनी एक चांगला पर्याय दिला होता. भारताच्या बाहेर तिसरी भाषा म्हणजे तिसरं जर मुलांचा स्कोरिंग सब्जेक्ट काय आणायचा असेल तर खेळ आहेत विविध. स्विमिंग असेल, ढोल वाजवणे असेल किंवा बुद्धिबळ असेल, या विविध गोष्टी तिसरी भाषा म्हणजे तिसरा पर्याय म्हणून लोकांसमोर उपलब्ध आहे. जी. पण महाराष्ट्रात या लोकांनी असं करून ठेवलेलं आहे की हिंदी सक्ती यांचा प्रयत्नच तोच आहे. तुम्ही समजून घ्या, यांचा जो अजेंडा आहे ना, हे काय म्हणतात की तिसरी भाषा, आम्ही असं कुठे म्हणतो तिसरी भाषा हिंदीच असावी, आणि नंतर हे म्हणतात राम कदमांच्याच भाषेत की नाही शिक्षकच कमी आहेत ना संस्कृत शिकवायला किंवा पुढची भाषा शिकवायला शिक्षकच कमी आहेत, म्हणजे आम्ही हिंदी घ्यावी, असा ज्याचा अर्थ होतो ना. बर, आता मला सांगा, बाय डिफॉल्ट तुम्ही तेच म्हणता की हिंदी घ्या कारण आमच्याकडे बाकी शिकवायला शिक्षकच नाहीयेत.
सो राम कदम अविनाशजी, कबूल करतायत की ठीक आहे. आम्ही- अविनाशजी, आम्ही असं थोडंसं- खातोय, थोडंसं- असं खाण्यापेक्षा असं खातोय. अविनाशजी, आपण चर्चेला शब्दाला शब्द देत 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 पुढे सरकतोय. आता थोडंसं शांतपणे महाराष्ट्राच्या जनतेला काही आणखी मुद्द्यांच्या बाबतीतही आपण सांगू आणि वादाऐवजी संवादाचा माध्यम स्वीकारूयात. मला तुम्हाला विचारायचं आहे, पहिला मुद्दा पटापट आपण उत्तर तुमच्याकडून अपेक्षित करतो. क्रमांक 1, तुम्ही म्हणता पहिलीपासून 3 भाषा नको, 2 भाषा तर आपण स्वीकारल्या, इंग्रजीसारखी एक कमकुवत भाषा आपण आपल्या मुलांवर लादली. आत्ताच्या घडीला समजा 3 भाषा शिकायची वेळ आली, हिंदी शिकायची नसेल तर मराठी माणसांनी कोणती भाषा शिकावी? मी तुम्हाला सांगतो, जगभरात विविध गोष्टींची तिसरा जो पर्याय आहे तो जगभरात विविध गोष्टी आहेत. जसं स्विमिंग झालं, ढोल वाजवणे झालं, बुद्धिबळ खेळणं झालं, असे विविध गोष्टी आहेत ठीक आहे. ज्यातून तिसरा विषय आणणं म्हणजे काय, स्कोरिंग विषय आणणं. ठीक So आहे. हा पर्याय आहे. ठीक आहे, अखिल चित्रेंपर्यंत जाऊयात. अखिल चित्रे, मनसे थेट सांगते भाषा म्हणून तिसरा पर्याय असताच कामा नये. मला एका गोष्टीचा आपण आता खुलासा करा. बरोबर म्हणते. मुलांनी जी आपण समर्थन करणार, आपण ते दिसतच आहे. आपण या घडीला भाषेच्या पलीकडे जाऊन समजा ढोल वादन असेल, पियानो वादन असेल, निबंध लेखन असेल, उठाबशा काढणं असेल, अशा विविध प्रकारच्या माध्यमातून स्कोरिंगचे सब्जेक्ट देऊ शकतो. पण मुलांच्या व्यावसायिक उन्नयनासाठी म्हणजे त्यांना प्रोफेशनली डेव्हलप करण्यासाठी हे उपयोगाचं आहे का भाषा शिकणं चांगलं आहे? बरं, एक मिनिट. हिंदी शिकणं उपयोगाचं आहे का? केरळ, आंध्र प्रदेश हिंदी हिंदी का- शिकणं उपयोगाचं आहे का? मी त्याचं देईन उत्तर. तुम्ही आता याचा अर्थ काय होतो? तुम्ही आता याचा अर्थ बोलताना हिंदी बोलला लादणं की होतं. इंग्लिश कमकुवत आहे. यांच्या भारतीय पण जनता अजिबात पक्षाच्या नाही. भाषणासाठी देशभरात नाही, नाही, global नाही. आपल्याला हिंदी कोणी लादत नाही. इंग्लिश येणं अनिवार्य आहे. टक्का वाढवण्यासाठी या गोष्टी चालू आहेत. ह्या आम्ही महाराष्ट्रात खपवून घेणार नाही. तुम्हाला आमच्या नका विरोधाला खपवून सामोरेच घेऊ. जावं लागणार. तुम्ही नका खपवून घेऊ, तुम्ही त्याचा विरोध करा. मी हिंदी लादण्याचा मुद्दाच नाही मांडत आहे. मी परत विचारतो. अखिल चित्रेंना माझा एका वाक्यातला प्रश्न आहे, अधिक भाषा शिकायच्या का नाही शिकायच्या? बरं, आम्ही सगळे 5वी पर्यंत 5वी नंतरच हिंदी शिकलो. मला बोलू दे अर्धा मिनिटं. अखिलजी, देशाचे पूर्व पंतप्रधान आदरणीय नरसिंहराव तसेच आदरणीय अटल बिहारी वाजपेयी ह्यांना काय शाळेत सक्तीने हिंदी शिकवली होती का? पण त्यांना किती भाषा यायच्या? त्यांना 10-15 भाषा यायच्या. मग तेव्हा काय त्यांना हिंदी लादली होती का? हिंदी नाही लादली होती ना. त्यांनी अटल त्यांच्या बिहारी आवडीप्रमाणे वाजपेयी हिंदी शिकले. नवीन भाषा शिकल्या. तशा प्रकारे ज्यांना ज्या भाषा शिकायच्या असतील त्या भाषा शिकतील. मी तुम्ही का लादताय तुम्हाला त्या अजून भाषा? एक उदाहरण देतो. अहो, इथे लादण्याचा मुद्दा नाहीये. तुम्हाला याचं एक उदाहरण अविनाशजी, देतो. एक मिनिट. ऐका ना मी- एक उदाहरण, आमिर खानचं उदाहरण देतो. हा. आमिर खान मराठी भाषा, परवाच त्यांचा एक व्हिडिओ मी पाहिला. जी. वयाच्या 43व्या वर्षी त्यांनी मराठी भाषा शिकायला घेतली. जी, सो याच्यासाठी काय 1ली ते 4थीतच शिकवली तरच ती शिकणार असेतली गोष्ट नाही. जर आमिर खान वयाच्या 43व्या वर्षी जर मराठी शिकू शकतो तर मला असं वाटतंय की तुम्ही ती मुलं जसजशी मोठी होतील, भाषांची आवड तयार होईल, त्या पद्धतीने ते शिकतील ना. आता बरोबर मुद्दा तुम्ही काढला. त्यात पहिला आता लहानपणी मुद्दा त्याला खेळू काढला. द्या, त्यांचं आयुष्य भाषेची जगू आवड द्या. निर्माण होणं. आमिर खानला व्यवसायासाठी शिकावं लागलं. वेळ आल्यावर शिकला ना वेळ तो. आल्यावर शिकला. अगदी तो बरोबर. 1ली ते 4थीतच शिकला पाहिजे होता का तो त्यासाठी? नाही. आमिर खान वेळ आल्यावर शिकला हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यातला पुढचा मुद्दा हा, अखिल चित्रेंपर्यंत जाता जाता त्यांना कव्हर फायर हे अविनाश जाधवांचं मिळतंय. अखिल चित्रे, किती भाषा शिकायच्या माणसांनी? जितक्या भाषा त्याला आवडीच्या असतील तितक्या शिकावा. पण त्याच्यासाठी शालेय शिक्षणात पहिलीपासनं ते लादण्याची गरज नाहीये. ठीक आहे. कोणता तरी राजकीय अजेंडा राबवण्याची गरज ठीक आहे. नाहीये. मी ठीक तुम्हाला एक मला- गोष्ट मला- सांगतो. तुमचा- या तुमच्या फ्रेममध्ये- दोघांचा- या फ्रेम मध्ये जे 3 लोक आहेत ना, हा. अविनाश जाधव, राम कदम साहेब आणि अखिल चित्रे, हे तिन्ही एका मराठी माणसाने, राज ठाकरेंच्या तालमीत वाढलेले तिघही जण आहेत. बरोबर आहे. सो यांना तिघांनाही मराठीवर प्रचंड प्रेम आहे. माझंही आम्ही आहे दोघं मराठीवर प्रेम. आम्ही दोघं जे भांडतोय ते मराठीसाठी. राम कदम साहेबांच्या मनातही अशीच इच्छा असेल की मी अविनाशच्या जागी आज बसलो असतो तर उत्तम बाजू मांडू शकलो असतो मराठीची. त्यांचा चेहरा सांगतो. मी राम कदम साहेबांना ओळखतो लहानपणापासून. एकदा वयाच्या पटकन एक संधी 22व्या देऊया वर्षी मग. त्यांच्या बरोबर काम केलंय. त्यांची आता मनात तळमळ झाली असेल की मी जर अविनाशच्या जागी बसलो असतो ना तर अजून उत्तम मराठी बद्दल बोलू शकलो असतो. रामभाऊ पटकन सांगा, आजच्या स्थितीमध्ये तुम्ही जर मराठीसाठी संघर्ष करायची वेळ आली तर पुन्हा जाऊन कोणाला तरी थोबाडलं असतं? आवाज, रामभाऊ, कदाचित तुमच्याकडून माईक म्यूट झालाय. ऐन मोक्याच्या वेळेला आवाज बंद नाही होऊ शकत तुमचा. नाही प्रसाद, आता येतो आवाज? बिलकुल येतोय, नीट येतोय, स्पष्ट येतोय. नाही, जर समजा चुकून हिंदीची सक्ती असते ना
तर आमच्या भाजपच्याच आमदारांनी त्याला विरोध केला असता आणि ती वेळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी यूज दिली नसती, कारण ते अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून असतात. तर त्याच्यामुळे हिंदीची सक्तीच नाहीये. म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं सगळ्या भाषा शिकायच्या आणि दुसऱ्या ठिकाणी जे नाहीच आहे त्याला खोटं भासवून लोकांमध्ये गैरसमज पसरवायचं हे योग्य नाहीये. चौथ्यांदा सांगतो, हिंदीची सक्ती नाही. त्या मुलाला जी भाषा घ्यायची असेल तो ती भाषा घेऊ शकतो, एवढी आणि एवढी सरकारची भूमिका. राम साहेब, कदमजी. परत परत सांगतो, सक्ती आहे. पहिलं फ्रंट डोअरनी होती, आता बॅक डोअरनी आहे. आता 20 विद्यार्थ्यांची अट टाकून ती सक्ती आहे आहे आहे. तुम्ही कितीही भाजपचा एजेंडा राबवला तरी ते सत्य होणार नाही, कारण ते मला खोटं एक आहे, सांगा, खोटं आहे, खोटं मला आहे. एक सांगा, हा अजेंडा राबून भाजपला काय मिळणार हो? आपण एक विचार करू. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पडणारी मतं, महानगरपालिकेला, मुंबई महानगरपालिकेत परप्रांतीयांची मिळवायची असलेली मतं, हाच अजेंडा आहे भारतीय जनता पक्षाचा. ते संपूर्ण महाराष्ट्राला, मराठी माणसाला माहिती आहे. तुम्ही काय नवीन वेगळं आम्हाला मला सांगा, हिंदी सगळेच बोलतात, तर त्याच्यामुळे मग तो पहिली ते चौथी का असावा? ऐकून घ्या ना, हिंदी सगळेच बोलतात, मान्य आहे. त्याच्यामुळे तिथे काय फरक पडणार आहे? तर त्याच्यामुळे उगाच आपण क ला ध जोडायचं आणि काही म्हणायचं असं योग्य ठरणार नाही. याच्यामध्ये कुठला राजकीय अजेंडा असू शकत नाही, कुठल्या राजकीय विश्लेषणानुसार. मग त्याच्यावर एक पर्याय आहे की तो जी आर रद्द करावा, विषय संपला, या डिबेट होणार नाही, मोर्चा होणार नाही. तुम्ही तो जी आर रद्द करा ना. जर कुठलाही राजकीय अजेंडा नाहीये येतो या मुद्द्यावर, आपल्याला या मुद्द्यावर अविनाश जाधव निश्चित यायचंय. पण आता तुम्हाला कदाचित बोलता बोलता पटकन राम कदम जे म्हणाले ते ऐकायला आलं नसेल, त्या मुद्द्यालाही स्पर्श करतो. पटकन त्या अनुषंगाने प्रश्न घेतो. राम कदम, तुम्ही म्हणताय मोर्चा काढण्याची गरज नाही, मोर्चा हा एका अत्यंत आभासी मुद्द्यावर आहे, जो मुद्दाच नाही. मला सांगा, या मोर्चाला परवानगी तरी देण्यात येणार आहे का? जर तुम्हाला वाटतं मोर्चा हा, मी तुम्हाला थांबवतो. मोर्चाला परवानगी आम्ही मागायलाच कुठे जातोय? मोर्चा निघणारच आहे, कारण हा विषय जसं ते दाखवतात तेवढा सोपा नाही आहे. हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्यामुळे हा मोर्चा निघणारच आहे. राम कदम उत्तर देत परवानगी देव या ना देव, आणि मोर्चा निघणार. आणि त्याला जोडून असं आहे, इथे पण ते फ्रंट डोअरनी येत नाहीयेत भाजप मोर्चा अडवण्यासाठी. परत कुठला तरी माउथ ऑर्गन सदावर्ते नावाचा पुढे करून की मोर्चा होऊ नये, ना होऊ नये. आणि तो आता शो मध्ये बसला नाही, पळून गेला. आता त्याच्यात हिंमत नाही शो मध्ये आम्हाला समोर जायची. तो आमच्या मोर्चाला काय अडवत आणणार? हिंमत असेल तर त्यांनी तो प्रयत्न करूनच पाहावा, मोर्चा तर निघणारच. राम कदम, मोर्चाला किती लोक जमतील? ते दोन पक्ष सांगतील, तो आमचा विषय नाहीये. राहिला प्रश्न मोर्चाला परवानगीची. मराठी प्रेमी म्हणून राम कदम साहेब, तुम्ही पण तिथे सामील व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि महाराष्ट्रासमोर आम्ही तुम्हाला तसं आमंत्रण देखील देतो. हिंदीची सक्ती नाही, त्याच्यामुळे मोर्चात सामील होण्याचा प्रश्न येतच नाही. खोटं बोलताय, राहिला तुम्ही प्रश्न खोटं बोलताय, आणि खोटं बोलताय. तुम्ही त्यांना मोर्चात बोलवलं, त्यांनी मोर्चात यायचं का नाहीचं उत्तर दिलं. पुढचा मुद्दा घेऊया. आणि त्याच्यामुळे आणि मोर्चा काढणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे. तो अधिकार आम्ही कधीच डावलणार नाही. पण एक मिनिट रामभाऊ, इथे थोडी गल्लत होतीये. कसं आहे ना, या दोन्ही राजकीय पक्षांनी एक गुगली टाकली आहे, तीही लक्षात घ्यायला पाहिजे. राज ठाकरे म्हणतात नेतृत्व मराठी माणूस करणार आहे. ते उद्या हे निश्चित म्हणतील मोर्चा मराठी माणसांचा आहे. तुम्हाला असं वाटतंय हे राजकीय अजेंडा म्हणून मोर्चा आहे आणि मराठी माणूस त्याचं नेतृत्व करणार नाही, मराठी माणसाचं नाव आहे फक्त? ते दोन्ही पक्षांनी आपसात ठरवावं. माझं स्वतःचं व्यक्तिगत मत सांगतो. बघा, जवळपास 90% जे खरे शिवसैनिक होते ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले. आता 10% उरले, पण तेही कधी जातील याचा नेम नाही. तर राजसाहेबांचा एक वेगळा करिश्मा आहे, त्यांचा वेगळा प्रभाव आहे. तर त्याच्यामुळे एकत्र आल्याच्या नंतर कधीही उद्धव ठाकरे ही रिस्क घेणार नाहीत की राज ठाकरेंच्या उत्तम प्रभावी भाषणांमुळे किंवा त्यांची ते एक आपली वेगळी शैली आहे, त्या शैलीमुळे उरलेले जे शिंदे साहेबांकडे गेलेले ते स्वाभाविकप्रमाणे राजसाहेबांकडे जातील. तर त्याच्यामुळे उद्धव ठाकरे ती एकत्र येणं वगैरे ही जी चर्चा, त्या बाबतीत माझं स्वतःचं पक्षाचा प्रवक्ता म्हणून नव्हे, एक कार्यकर्ता म्हणून माझं विश्लेषण आहे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, या मोर्चामध्ये साध्य काय होणार आहे? या मोर्चामध्ये खूप प्रयत्न होईल. हिंदीची सक्ती. याच्यामध्ये लोक पण पाहतात ना टीव्ही, लोक पण पाहतायत. हिंदीची सक्ती नाहीच आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी ही पहिली भाषा आहे आणि नंतरची भाषा
इंग्रजीच्या आधी हिंदी आहे. होय बघा इथे आपल्या PDF आहे. maximum लोकांना इंग्रजी येतं का PDF आहे. हिंदी येतं? त्याच्यात लिहिलेलं आहे. राम कदम साहेब तुम्हाला पाहिजे तर व्हॉट्सअप करतो. हे सरकारी कागद आहे, शालेय शिक्षण मंत्र्यांनी काढलेला त्यांच्या अखत्यारीतलं कागद आहे. त्याच्यावर तिसऱ्या शालेय- क्रमांकावर नीट वाचा, हिंदी अथवा शालेय- इतर भारतीय भाषा, हिंदी अथवा, हिंदी का पहिली आली, हिंदी अथवा का, सरळ का नाही लिहिलं इतर भारतीय भाषा? नाही, एक मिनिट. त्याच्यामध्ये अनिवार्य हा शब्द आहे, त्याच्यामध्ये सक्ती हा शब्द आहे. अहो पण 20 तुम्ही नाही, हो, 20 नाही, विद्यार्थी त्याच्यामध्ये सांगितल्यानंतर एक तोच मिनिट, झाला ना एक अर्थ. मिनिट. तुम्ही हिंदीचं प्रमोशन करताय ना, हिंदी किंवा अथवा- इतर, तुम्ही पंजाबी किंवा इतर का नाही म्हणालात, तुम्ही तेलुगू किंवा एक इतर मिनिट. का नाही म्हणालात, तुम्ही बरं, एक हिंदीचं मिनिट. त्यातही हिंदीच मार्केटिंग करताय, लक्षात ठेवा. मला एक सांगा, त्यात सक्ती किंवा अनिवार्य हा शब्द आहे का? त्यात हिंदी अहो, आहे, शब्दांचे खेळ त्याच्यात काय होणार? हिंदी आहे, त्यात पंजाबी का नाही, त्यात तेलुगू का नाही, त्यात गुजराती का नाही, त्यात हिंदी का? आम्ही तेच म्हणतोय की तुम्ही आमच्यावर लादताय, हिंदी लादताय, हिंदी का? आता प्रसाद, कसं आहे, मी पुन्हा एकदा सांगेन की या दोन्ही पक्षांना एन केन प्रकारे हा मुद्दा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तापवायचा आहे. लोकांमध्ये, मराठी माणसांमध्ये गैरसमज पसरवायचे. तुम्ही GR रद्द करा ना, नाही तापवत आम्ही. स्वतःच्या राजकीय आम्ही मुद्दा तेच तुम्ही म्हणतोय, करताय. तुम्ही GR रद्द करा, रद्द. संपला. नाही तापवत महानगरपालिकेपर्यंत. तुम्ही GR रद्द करा, तुम्हाला आम्ही सांगतो GR रद्द करा, नाही दाखवत आम्ही पुढे. मुळामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, त्याच्यात सक्ती अनिवार्य हा शब्द नाही. हे अहो, तुम्ही पण मग दोघेही म्हणूनच मान्य करताय. सांगतो की तो आणि GR त्याच्यामध्ये- रद्द करा, त्याच्यामध्ये विषय ऐच्छिक संपेल. भाषा, विषय संपेल हिंदी- महाराष्ट्रातला हिंदीचा. मला आता या तुमच्या आपापसातल्या चर्चेतला एक हस्तक्षेपाचा मुद्दा आणायचा आहे आणि तो थोडा आहे व्यवहार्यतेचा. रामभाऊ, 16 तारखेपासून शाळा सुरू झालेल्या आहेत. आपल्यालाही हे लक्षात आलेलं असेल की 16 तारखेपासून सुरू झालेल्या अनेक शाळांमध्ये आता आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार तिसऱ्या भाषेच्या साठीचं शिकवणी वर्ग सुरू झालेला आहे. एक पाऊल पुढं प्रत्यक्षात गेलेलं आहे. आता करणार काय आहात? हे सगळं निस्तरणार कसं आहात? कारण तुमच्या प्रशासकीय चुकीमुळे दोन असे पक्ष आत्ताच्या घडीला एकत्र येऊ घातले आहेत जे काल परवापर्यंत एकमेकांची तोंड बघायला तयार नव्हते. अखिल चित्रे यांच्यासाठीची परिस्थिती तुम्हाला माहिती असेल. राज ठाकरेंकडून नाराज होऊन उद्धव ठाकरेंकडे गेले आणि आता उद्या राज ठाकरेंच्या सोबत चालायची वेळ आली आहे त्यांची. मला काय प्रश्न आहेत? याच्यातला थेट प्रश्न हा होता, चुका निस्तरणार आहात की नाहीत? अध्यादेश मागे घेणार म्हणजे त्यांना आहात की असं नाही? म्हणायचं असेल की आज अखिल चालणार आहे, उद्या राम कदम पण राजसाहेबांबरोबर चालतील, असं म्हणायचं का तुम्हाला? मला ते विचारायचंच आहे. सुचवत आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये पुढे काय होऊ शकतं या मोर्चानंतर? तर राम कदम पुन्हा मनसे राजसाहेबांबरोबर चालणार आहेत का, असा प्रश्न आहे त्यांचा. बघा रामभाऊ, प्रसाद, वेगळे वेगळे प्रश्न येत आहेत, पण मूळ मुद्दा इथे असा आहे, अध्यादेश मागे घेणार आहात की नाही? काढलेले निर्णय आता- मागे घेणार आता- आहात की नाही? या ठिकाणी अविनाशनी आणि अखिलनी दोघांनी मोकळे मनाने हे मान्य केलं की त्यात काय वाक्य आहे, तिसरी भाषा हिंदी अथवा इतर कोणतीही त्याच्या आवडीप्रमाणे. या विधानात काय गुजरातमध्ये गैर गणित आहे? आहे, गणित. या गुजरातमध्ये गणित आहे. विधानामध्ये काय गैर आहे? गुजरातमध्ये गैर आहे, गणित पण आहे. तुम्ही हिंदीला तुम्ही- promote करताय. तुम्ही गुजरातमध्ये गेलात ना, तर नाही, तिसरी नाही, भाषा नाही, गणित आहे, गणित. नाही याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय लादताय. का? तुम्ही लादताय नाही, आमच्यावर. याच्यामध्ये असं- एक मिनिट आहे का? लादणं कशाला म्हणतात माहितीये आपण का? तेच सांगतो, गुजरातमध्ये जर म्हणतात, गणित जे तुम्ही असेल, करताय ना, ह्यालाच लादणं म्हणतात. गुजरातमध्ये जर गणित असेल तर आमच्याकडे हिंदी का? नाही, याला आमच्याकडे पण लादणं गणित द्या, म्हणत आमच्याकडे नाही. मुंबई आहे, याला लादणं त्यामुळे आम्हाला म्हणत गणित नाही. हवं होतं, तुम्ही हिंदी देताय. गणिताशिवाय अविनाश जाधव कुठलाही अभ्यासक्रम पूर्ण होतो? मी पुन्हा सांगतो, जर गुजरातचं जर तुम्ही सर्क्युलर वाचलं तर त्यांच्या भाषा इंग्लिश, गुजराती आणि गणित असं आहे. आमच्याकडे यांनी हिंदी आणली आहे. हो, पण गणित आहेच ना कारण यांना आपल्याकडे. काय करायचं माहितीये का, आम्हाला समृद्ध करायचंच नाही. आमची मुलं जर चांगली गणित शिकली, मुंबईवर आर्थिक राजधानी आहे, अहो, तिथली गणितं करू शकली. गणिताशिवाय यांना अविनाशजी आम्हाला कुठलाही गुजराती अभ्यासक्रम हिंदी पूर्ण होत शिकवायची नाही. आहे. अभ्यासक्रम खरं कुठलाही तर पूर्ण होत नाही, पण माझं एक मत एक आहे, मुद्दा राम घेतो. कदम साहेबांना विनंती आहे यांचं की राजकारण त्यांनी- गणिताशिवाय पूर्ण राम होत कदम नाही. साहेबांना अविनाशजी, विनंती आहे माझी. अविनाशजी, की एक मिनिट, उत्तर अविनाशजी, प्रदेश, ऐका, मध्य ऐका, मला एक प्रदेशमध्ये मुद्दा. तिसरी भाषा मराठी करा, कारण त्यांचे अनेक जण आमच्याकडे येऊन बसतात. सो तिथे पहिली मराठी सक्तीची करा आणि मग आम्हाला हिंदी लादायला या. ठीक आहे, राम आमच्याकडनं कदमांना इकडनं एक कोण प्रश्न तिकडे आहे. जाणार नाहीये. चर्चेच्या आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचतो आहोत. राम कदमजी, तुम्हाला पक्षाने या विषयाचं ब्रीफ म्हणजे माहिती निश्चित पाठवली असेल. आपण पर्यायी भाषा म्हणून हिंदी का देऊ पाहताय याचं उत्तर वारंवार मागितलं जात आहे. तुम्ही म्हणताय पर्याय म्हणून हिंदी सुचवलीच गेली नाहीये. समजा आपण गणित या चर्चेत
तर्कासाठी बाजूला ठेवू आणि मला सांगा, तुम्हाला संस्कृत सुचवाविषयी का वाटली नाही? नाही, संस्कृत शिकवली पाहिजे प्रसाद. संस्कृत आता स्वतः मी अनेक ऋषा माझ्या कंठस्थ आहेत, अनेक स्तोत्र माझे कंठस्थ आहेत. जवळपास 11 संस्कृत मूळ पुराणांचं मी श्रवण केलेलं आहे. संस्कृत माझ्या आवडीचा विषय, आपल्याला कल्पना आहे त्याची. तर त्याच्यामुळे संस्कृत शिकवली गेली पाहिजे. आणि हा प्रयत्न मुरली मनोहर जोशी जेव्हा केंद्रामध्ये मंत्री होते त्यांनी त्याचा प्रयत्न केला होता. पण अनेक अर्थानं तेवढे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे तो प्रयत्न त्यावेळेस यशस्वी होऊ शकला नाही. पण भविष्यात आपल्याला ते करावं लागेल. इथे कुठेही आपण एका भाषेची सक्ती केली नाही. आता ते विधान लिहित असताना आपण म्हणतो ना की तुम्ही कोणतीही भाषा घ्या, तर कोणतीही भाषा घ्यायचा अर्थ काय होतो? आता त्यांनी काय पकडलं, हिंदी किंवा कोणतीही घ्या. मग आता संस्कृत पूर्ण अथवा इतर भाषा महाराष्ट्रामध्ये लिहायचं होतं ना? विविध गोष्टी होत्या. स्वतःच्या- नाही, नाही. संस्कृत आपल्या माझ्या सगळ्या भाषांची आई माझ्या- संस्कृत आहे. माझ्या- संस्कृत लिहायला हवं होतं माझ्या तुम्ही. एका वाक्याचं उत्तर द्या की स्वतःची मातृभाषा कुठली असेल. प्रत्येक आपला मुंबईमध्ये आपण कॉस्मोपॉलिटन राहतो. नाही 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 स्वतःच्या तुम्ही पुन्हा तिथे मातृभाषेनंतर चालात. पहिल्या- मुंबईमध्ये मुंबईची भाषा मराठी आहे. मराठी आहे भाषा. ऐका. हेच तुम्ही करताय सतत हेच करताय. चिन्हेमध्ये सांगता का की कॉस्मोपॉलिटन आहे? मराठी आहे, मुंबईची भाषा मराठी आहे हे पहिलं कबूल करा आणि मग पुढे चर्चा करा. आधी रामभाऊ, आपण मराठी मिश्रभाषी तुम्ही हे करताय? कॉस्मोपॉलिटन आहे या विधानावर नाही ठाम का? राहणार आहात? काय मराठी कॉस्मोपॉलिटन म्हणजे मिश्रभाषिक आहे या विधानावर ठाम राहणार आहात का? नाही, मी तसं म्हणालोच नाही. मला बोलण्यापूर्वीच मध्ये बोलत होते सगळे. मी असं म्हणालो की ते जे विधान आहे ना, त्या विधानाचा यांच्या राजकीय दृष्ट्या त्याचा सोपस्कार अर्थ काढला. तो अर्थ नाहीये त्याचा. त्या विधानाचा एवढाच अर्थ आहे, तुला जी हवी ती भाषा घे. आलं का लक्षात? असं वारंवार सांगितल्याच्या नंतर पण हा ऐकायचं नसेल. अहो पण तुम्ही ठीक त्यात आहे. हिंदी म्हणताय ना सतत. मी पुन्हा सांगतो 20 हिंदी घ्या जणांची जी म्हटलं बॅच का? तयार होते ती हिंदीची बरोबर, होते, एक मिनिट. हिंदी पंजाबीची घ्या होत म्हटलं नाहीये, का? कर्नाटक. तुम्ही समजून घ्या. हिंदी कदम घ्या साहेब. म्हटलंय का? मला 20 जणांची हिंदी बॅच घ्या ही म्हटलंय फक्त का? हिंदीची तयार होते, संस्कृतची होत नाहीये किंवा मला सांगा, हिंदी घ्या म्हटलंय का? पंजाबीची होत नाहीये किंवा कन्नड भाषेची होत नाही, ती हिंदीची होतीये. हिंदी घ्या समजून घ्या. म्हटलंय का? आमचा मुद्दा आहे ना तो तुम्ही समजत नाहीयेत किंवा तुम्ही समजून घ्यायच्या मनस्थितीत नाहीयेत. हे बघा, सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, त्यांनी कुठेही सांगितलं नाहीये की त्यांना हिंदीचा विरोध आहे, त्यांना कुठल्याही भाषेचा विरोध नाहीये. पण ज्या प्रकारे तुम्ही भाषा लादताय ना, त्याला विरोध आहे आमचा. हे समजून घ्या. आम्हाला कोणत्याही भाषेचा विरोध नाहीये, पण ज्या प्रकारे भाषा जबरदस्तीने लादली जाते ना, त्याचा विरोध आहे. प्रसादजी, जी रामभाऊ, उभाटाच्या आपण खोटारडे- आपला मुद्दा पूर्ण करा, कारण चर्चेला आणखी 1-2 मुद्द्यांना प्रमुखतेनं स्पर्श करायचा आहे आणि वेळ संपत चालली आहे. प्रसाद, उद्या उबाटाचे लोक पूर्ण महाराष्ट्रात होळी करतात अशा प्रकारचं वक्तव्य राऊतांचं होतं. जी तर ते माशेलकर समितीचा अहवाल खोटारडेपणाची- जाळायचं म्हणतात. नाही, उबाटाच्या खोटारडेपणाची होळी अच्छा, मी माझ्या घाटकोपरला उद्या सकाळी 11 वाजता करतोय. आपण जरूर पूर्ण महाराष्ट्राला ती दाखवावी. हा, पण तुम्ही आणि जाणार कसा काय कसा आहात? खोटा हिंदीला GR जाळणार हिंदीला उद्या. GR जाळणार ते. नाही, उबाटाचा खोटारडेपणा जाळणार. म्हणजे फक्त काय? हिंदीचं आता GR म्हणजे कसा जाळणार ते आज सांगून उपयोग नाही. बघा उद्या 11 वाजता उद्धव आहे. ठाकरेंचा एक- खोटारडेपणा जाळणार. एक मुद्दा पुढचा घेऊयात आता. आणि माझी विनंती अशी आहे की सर्व वक्त्यांना आपण यापूर्वी जे मुद्दे मांडले त्याची पुनरावृत्ती टाळू, वेळ वाचेल. मला रामभाऊ याचा खुलासा करा की 5 जुलैच्या नंतरचं चित्र काय असेल? तुम्ही एक राजकीय निरीक्षक म्हणून आता यावर बोलायला हवं. मला तर आत्ताच्या घडीला जो चर्चेचा अत्यंत पहिला मुद्दा होता आणि ज्यावर तुम्ही सफाईपणे बगल दिलीत, भारतीय जनता पार्टी 5 जुलैच्या मोर्चामुळे घाबरलेली आहे का? आता ही सगळी जी वाक्य आहेत ना, या वाक्यांना काही अर्थ नाहीये. घाबरले का, अमुक का, तमुक का, मोर्चे निघत असतात. वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या मागण्यांसाठी वेगवेगळ्या युनियन मोर्चे काढत असतात. मोर्चा काढणं त्यांचा अधिकार आहे, पण मोर्चा काढत असताना तो तर्कशुद्ध असला पाहिजे. त्या मोर्चामध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. या ठिकाणी जो मुद्दाच नाही त्याला ओढून जाणून मुद्दा आणायचा आणि लोकांची माथी आमच्या ओढवायची. मराठीची गळचेपी होतीये, त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा करतो. हा मुद्दा वाटत नाहीये तुम्हाला? मला सांगा, हिंदी सक्ती जी केली असती तर गळचेपी होती. मी या अविनाशच्या मताची सहमत आहे. अहो पण आता आपण 20 सक्तीची जणांचा केलेलीच वर्ग नाहीये. केल्याच्या नंतर
हाच विषय आहे, पुन्हा आमची गळचेपीच आहे. बरं ठीक आहे, तुमचं अर्ध्या मिनिटासाठी हे मान्य करू की अविनाश असेल किंवा मी किंवा आमचा पक्ष आम्हाला राजकारण करायचंय. मराठी अभ्यास केंद्र आणि इतर जे सगळे मराठी कृती समितीचे जे लोक आहेत ते सगळे तज्ज्ञ आहेत मराठी भाषेत. त्यांनी मराठी भाषेत, साहित्यात, इतर सगळ्या क्षेत्रात कार्य केलेलं आहे. मराठी भाषा उंचीवर नेण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांना का असं वाटतंय की तुमचा जी आर चुकीचा आहे? त्यांना का असं वाटतंय मोर्चा काढावं? त्यांना का वाटतंय की तुमच्या विरुद्ध उभं राहावं? त्याचा अर्थ तुम्ही लागताय, मराठीची गलचेपी करताय. त्यांना तर राजकारण करायचं नाही ना, त्यांना मुंबई महानगरपालिकेला निवडणुकीला नाही उभं राहायचंय ना. त्यांना सरकार आणि सरकारचे संबंधित खात्याचे मंत्री त्यांच्याशी चर्चा करतील. त्यांना सरकारची जी भूमिका याच मुद्द्यावर आणायची होती चर्चा. रामभाऊ, आताच्या घडीला तुम्ही तुमचे निर्णय घेत असताना बऱ्याचदा संवाद करू, बोलू, आधी बसू मग बोलू असंही सांगता. मला विचारायचंय, मराठी हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलाय, हे वेगळं कोणाला समजवायची गरज नाही, महायुतीतल्या शीर्षस्थ नेतृत्वाला पण समजवायची गरज नाही. मग तुम्हाला या विषयावर कोणाशीही बोलावंसं वाटलं नाही, तपासावंसं नाही वाटलं? एक रेखावार नावाचा माणूस बसलेला आहे तुमच्या या संपूर्ण प्रशासकीय रचनेमध्ये, तो निर्णय घेऊन मोकळा होऊन जातो, सांगून टाकतो हिंदी अनिवार्य आहे. नियंत्रण आहे की नाही प्रशासकीय व्यवस्थेवर? ही ज्या अधिकाऱ्यांनी अनिवार्य हा सुरुवातीला जे काय आपण म्हणतात ते सत्य असेल तर ती अधिकाऱ्याची चूक आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही भाषेची सक्ती, मराठी वगळता मराठीची सक्ती आहे. आदरणीय देवेंद्रजींनी हे स्पष्ट केलंय, प्रत्येकाला मराठी आली पाहिजे, मराठीची सक्ती आहे. मराठी भाषा वगळता महाराष्ट्राच्या भूमीत इतर कोणत्याही भाषेची सक्ती असू शकत नाही. पण रामभाऊ, परत तेच मुद्दे येतात म्हणून रोखतो आहे. नंबर एक, ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा आगाऊपणा केला त्याला हाकललं का नाही एवढे दिवस झाले? दुसरा मुद्दा, तुम्हाला जर समजा भाषिक कोणताही मुद्दा महाराष्ट्रात लागू करायचा आहे तर संबंधित घटक पक्षांशी एकदा किमान बोलायला हवं होतं. बरं, तुम्हाला नाही राज ठाकरेंशी बोलायचं, तुमचं नाही जमत उद्धव ठाकरेंशी, समजू शकतो. तुमची स्वतःची मराठी साहित्य परिषद आहे ना सरकारची, सरकारच्या साहित्य परिषदेशी तरी बोला. कोणाशीही बोलणार नाही, मी म्हणेन तेच खरं, असं सरकार नाही चालत रामभाऊ. नाही, असं नाही झालं. या बाबतीमध्ये स्वतः आदरणीय राजसाहेबांकडे माननीय मंत्री महोदय दादा भुसे अधिकारी स्वतः गेले, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना समजावून सांगितलं. जे जे काही आहे त्या सरकारची भूमिका त्यांना स्पष्टपणे सांगितली. आणि अनेकदा आपण पाहिलं असेल की आदरणीय देवेंद्रजी पण राजसाहेबांना भेटले होते मधल्या काळात, एकनाथ शिंदे साहेब सुद्धा भेटतात. त्याच्यामुळे सरकार सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. आता राहिला प्रश्न मातोश्रीचा, म्हणजे बांद्राच्या नेत्यांचा, तर ते तर काय फोनवरच अवेलेबल नसतात, कुणाला भेटत नाहीत. मुख्यमंत्री असताना भेटत होतं, आता तर काही विचारूच नका. तर त्याच्यामुळे जे रामभाऊ, थोड्या वेळापूर्वी प्रामाणिकपणे हे इथे मान्य केलं गेलेलं आहे की हा मुद्दा राज ठाकरेंनी आधी उचलला, बाकीच्यांना जाग नंतर आली. मला आता चर्चेला पुढे न्यायचंय. अखिल चित्रे, अविनाश जाधव आपल्या सोबत आहेत. अखिल चित्रे, अविनाश जाधव, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. पटकन एक एक प्रश्न प्रत्येकाला घेणार आहे. मला अखिल चित्रे आपण सांगावं, आत्ताच्या घडीला तुम्ही मराठीचा मुद्दा घेताय, मैदानात उतरताय, एकत्र येताय, हातात हात घालताय, गळ्यात गळे घालताय, हे नंतर सगळं पुढचे 4 महिने टिकणार आहे? सर्वप्रथम तर आपण जे काय बँड वॅगन वरती जम्प करताय इतक्या लवकर, पहिला विषय समजून घ्या. हा विषय राजकारणाचा नाहीये. इथे अविनाशजी पण मान्य करतील, हा विषय राजकारणाचा नाहीये. हा विषय दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जायचा नाहीये. हा विषय मराठीची गळचेपी होत असताना कोणताही मराठी प्रेमी किंवा कोणताही पक्ष जो मराठीसाठी निर्माण झालेला आहे, जो मराठीवर प्रेम करतो, तो गप्प अशा परिस्थितीत बसू शकत नाही. आणि अशा झोपलेल्या सरकारच्या विरोधात त्यांना जागा करण्यासाठी जर आवाज आम्ही उठवणार नसू ना, तर मराठी जनता आम्हाला माफ करणार नाही. तर हा जो काय विषय आहे हा सध्या मराठीच्या लढ्यासाठी आहे. तर आपण पुढचा जास्ती त्याच्यात रीड करू नये. आणि जे काय महाराष्ट्राच्या मनात असेल, आपल्याला असं वाटतंय अखिल चित्रेजी की फार लवकर प्रश्न विचारले जात आहेत, पण आमचं काम असतं प्रश्न विचारणं, त्यामुळे विचारतोय. अविनाश जाधव, अपरिहार्यपणे एका प्रश्नाच्या कडे आपल्याला आणावंच लागेल आणि तो मुद्दा असा आहे, ठीक आहे, आज मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही दोघं जण एकत्र येत आहात, उद्या जर समजा महानगरपालिकांचा भ्रष्टाचार या मुद्द्याची चर्चा छेडली जाईल, त्यावेळेलाही तुम्ही एकमेकांची चूक दोष पूर्णपणे पदराआड घालाल? मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा सांगतो, तुम्ही मुद्द्याला भरकटवू नका.
या सगळे नाही, विषय नाही, मी एक भविष्य सूचक प्रश्न विचारला. 5 तारखेनंतर हे सगळे मराठीचा मुद्दा मान्य आहे ना, मी तुम्ही परत दोघे सांगतो. एकत्र आलात, यात काहीच मुद्दा येत नाही. पुढे काय करणार आहात? ज्या गोष्टींची गरज आहे, जर असं वाटलं की या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मनसे समोर आली पाहिजे तर आम्ही येणार, आम्ही कुठे मागे बघणार नाही. परंतु पुन्हा सांगतो, आत्ता भ्रष्टाचारापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मराठी, आमची माता टिकवणं, आमची आई टिकवणं, आमची भाषा टिकवणं. याच्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत. आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ. 5 तारखेनंतर विविध विषयांवर नक्की आम्ही तुमच्या चॅनलमध्ये इथं येऊ आणि चर्चा करू. बिलकुल, आपल्या दोघांचं 5 तारखेनंतर पण स्वागत असेल. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रामभाऊ, जाता जाता आपणही याचा खुलासा करणं गरजेचं आहे. 5 तारखेच्या नंतरच्या राजकारणातली स्थिती तुम्हाला काय दिसतेय? तुमच्यासाठीचं आव्हान हे एकत्रित आहे का हे 5 तारखेपुरतंच आहे? महाराष्ट्राच्या जनतेला जो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय मराठीच्या बाबतीमध्ये, हिंदीच्या बाबतीमध्ये, त्या गैरसमजाचं दूध का दूध पाणी का पाणी होईल. महाराष्ट्र जनतेला कळेल की मोर्चा काढणारे, मोर्चाच्या बाबतीमध्ये आणि मराठीच्या बाबतीमध्ये दिशाभूल करणारे हे मतदारांची दिशाभूल करत होते, हे पूर्ण स्पष्ट होईल. सरकारची भूमिका जी स्पष्टपणे आपण वेळोवेळी मांडली ती अधिक प्रखरपणे विधानसभागृहात माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मांडतील. ती पूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पाहिली जाईल. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माध्यमांसमोर धडधडीत खोटं सांगितलेलं आहे की NEP-चा दाखला देत त्यांनी पहिलीपासून अनिवार्य आहे असं सांगितलं. ठीक आहे, व्हिडिओ अखिल चित्रे तुम्हाला पाठवतो. जी, अखिल काय चित्रे, सांगणार आहे अखिल- अभ्यास अखिल- पूर्ण? अखिल चित्रे, याचं उत्तर एकदा फक्त 30 सेकंदात घेतो, कारण मला यानंतर चर्चा आणखी पुढे नेता येणार नाही. माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्यावर जो आक्षेप गेले काही दिवस सातत्यानं होतोय, तो रामभाऊ खोडून काढण्याची संधी आहे. 30 सेकंद उरली आहेत. खरं सांगा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खरं बोलतायत का खोटं बोलतायत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीही खोटं बोललेले नाहीत. क्लिप आणि पाठवून मी देतो 2009 पासून 4 टर्म झाल्या मी त्यांना पाहतोय. मी त्यांना देव माणूस म्हणजे उगाच नाही, अंतःकरणापासून बोलतो की अतिशय स्वच्छ प्रतिमा, पारदर्शी प्रतिमा. आणि ही माझी नाही, राजसाहेबांचं पण व्यक्तिगत मत त्यांच्याविषयी तेच आहे, सगळ्या नेत्यांचं त्यांच्याविषयी तेच मत आहे. त्याच्यामुळे अतिशय प्रामाणिक, अतिशय ठीक आहे, दिवस ठीक आहे. रात्र गोरगरिबांसाठी झटणारा व्यक्ती, असं एक प्रतिभा संपन्न असं व्यक्तित्व, अशी त्यांची ओळख आहे. धन्यवाद. आपण आपली भूमिका स्पष्ट केलीत, वेळेत बोललात, त्याबद्दलही खूप खूप आभार. राम कदम, त्याचबरोबर अविनाश जाधव आणि अखिल चित्रे या तिघांचेही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद, आभार. या विशेष चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.